लाहौर के पहले जिले के दो परगना में पहुंचे, रेशम गली के दूजे कूचे के चौथे मकामी पहुंचे। तिरछी नजरों से ना देखो आशिक़े दिलगीर को, कैसे तीरंदाज हो सीधा तो करो तीर को। सुखन हा जो ओम भूतकर आणि त्याच्या मित्रमंडळींनी साकार केलेला कार्यक्रम आहे तो अत्यंत बहारदार असा आहे। मी स्वतः दोनदा कार्यक्रम पाहिला आणि अजूनही कितीतरी वेळा मी पाहू शकीन। जेव्हा जेव्हा तो पुण्यामध्ये असतो त्यावेळेला मला जाण्याची इच्छा असते। याचं कारण उर्दू भाषा मला फार आवडते आणि या सगळ्या मित्रमंडळींनी इतक्या उर्दूच्या वेगवेगळ्या रचना, त्याच्यामध्ये काही साहित्यकृती आहेत, काही काव्य आहे, काही कव्वाली आहेत, काही गाणी आहेत, या सगळ्यांचं अत्यंत सुरेख असं एक कोलाज या मित्रमंडळींनी तयार केलं आहे। 3 तास हा कार्यक्रम चालतो, ज्यात उर्दू कथाकथन, ज्याला दास्तानगोई असं म्हणतात, आणि कविता, नजम आणि गझल दोन्ही प्रकार आम्ही रिसाईट करतो आणि कव्वाली आणि गझल गायनाचा प्रोग्राम होतो। आदाब, मैं गिरीश कुलकर्णी। सुखन के बारे में क्या कहना। सुखन एक उम्दा महफिल है जिसमें ये कुछ नौजवान लौंडे बेखौफ होके इस बड़ी हंसी जुबान का एक क्या कहे एक दावत पेश करते हैं। हाँ, और आपको ये सारी दुनियादारी के झमेलों से छुटकारा दिलाते हुए गुब्बारों की तरह आसमान में सैर करने ले जाते हैं। सुरुवातीला ना मला थोडी भीती वाटत होती हा कार्यक्रम बघायला, कारण की मी ऐकलं होतं की हा उर्दू साहित्यावर आधारित कार्यक्रम आहे आणि माझी आणि उर्दू भाषेची एवढी मैत्री नाही, त्यामुळे मला असं वाटलं मला कार्यक्रम कळेल का। पण खरोखर ओम भूतकर आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांची जी भाषा पोचवण्याची ताकद आहे त्याला माझा सलाम आहे, कारण हा कार्यक्रम संपता संपता मी चक्क उर्दू भाषेच्या प्रेमात पडलेली होते आणि सगळं श्रेय सुखनच्या टीमचं आहे। मुझे बहलने दो रंज गम से सहारे कब तक दिया करोगी, जुनू को इतना न गुदगुदाओ, जुनू को इतना न गुदगुदाओ, जुनू को इतना न गुदगुदाओ, पकड़ लूं दामन तो क्या करोगी। की अस्खलित उर्दूमध्ये ती मैफिल चालू होती, त्यात कविता होत्या, कथा होत्या, शेरो शायरी होती, कव्वाल्या होत्या आणि ते चालू असताना बरं त्याच्यात असं झालं की ती जी मंडळी होती जी लखनौवरनं आलेली, तर मी त्यांच्या परिचयाचं मी निघालो, कारण ते माझ्या बोलण्यामध्ये नंदूजी आप सुनिये, तर म्हणलं की आपले फॅन लखनौपर्यंत गेले, याचा मला वेगळाच आनंद झाला। त्यातली त्या सगळ्या कलाकारांची सहजता जी आहे ती भाषा बोलतानाची आणि ज्या पद्धतीचा संवाद प्रेक्षकांशी केला जातो तो खूप मनमोकळा आणि एक अत्यंत हृद्य असा अनुभव तयार होतो। अपने सब यार काम कर रहे हैं, अपने सब यार काम कर रहे हैं, अपने सब यार काम कर रहे हैं रमेश जी, अपने सब यार काम बखुदा अपने सब यार काम कर रहे हैं और हम हैं कि नाम कर रहे हैं। आणि ती मुलं मग लखनौची माझ्याशी बोलायला लागली, म्हणलं काय क्या है आपका नाम, माझं नाव देवस्थळी। म्हणलं काय, म्हणे देवस्थळी, हा भूतकर, तो वैद्य। म्हणलं तुम्ही लखनौचे आहे ना, ते म्हणे नाही आम्ही पुण्यातले। म्हटलं पुण्यातली मुलं, आणि कसं आहे ना, आपण भाषा आणि हे ऐकल्यानंतर आपल्याला असं की आपण त्या त्या प्रांतातली ती माणसं आहेत असं वाटायला लागतं। तर बेमालूमपणे मला असं अजिबात वाटलं नाही की ही पुण्यातली सदाशिव पेठेतली आणि आपल्या कर्वेनगर कोथरूडमधली मुलं आहेत। इतका अस्खलित तो प्रोग्राम, इतका एन्जॉय केली की मला राहून राहून त्या कार्यक्रमाचं आश्चर्य वाटत होतं की इतकं अस्खलित हे कसं बोलतात उर्दू, कारण त्या उर्दू जुमा की बात होती आहे ना, तर मला वाटतं की आपण सगळे असुसलेले असतो अशा भाषांना। जो भी
ताल्लुक़ रखता है शायरी से या इश्क से, मोहब्बत से, हालांकि शायरी से ताल्लुक़ रखने वाला इंसान इश्क में, मोहब्बत में मार खाया हुआ ही होता है ज़्यादातर। तो ऐसे लोगों को कुछ पुरानी यादें आएंगी, कुछ जाम ज़्यादा उठेंगे घर जाने के बाद, कुछ बोतलें खाली होंगी, कुछ फ़ोन किए जाएंगे। आपकी याद आती रही रात भर, चश्मे नम मुस्कुराती रही। तर तुम्ही जरूर हा कार्यक्रम ऑर्गनाईज करा, आम्हाला खूप आवडेल तुमच्यासाठी येऊन परफॉर्म करायला। कार्यक्रम बिलकुल अवघड नाही आहे, समजायला सोपा आहे, अतिशय एंटरटेनिंग आहे, इंटरॅक्टिव्ह आहे, विचार करायला लावणारा आहे, आपल्या संवेदनांना हलवणारा आहे। ही सगळी मराठी तरुण मंडळी आहेत। अशा पद्धतीचं नवीन काहीतरी तयार करणं याच्यासाठी खूप मोठी ऊर्जा लागते आणि खूप चांगलं प्रोत्साहन आणि मदतीची आवश्यकता असते अशा कार्यक्रमांचे जर प्रयोग व्हायचे असतील तर। त्यामुळे सर्व मराठी रसिक मंडळींना अशी विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमाला सपोर्ट करावं, ज्या ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने त्याचे कार्यक्रम जिथे कुठे शक्य असतील तिथे ते कार्यक्रम आयोजित करावेत आणि हा जो एक अत्यंत उत्कृष्ट अनुभव या मंडळींनी तयार केला आहे त्या अनुभवाचा एक भाग व्हावं आणि या सुखांच्या एका परिवारामध्ये सामील व्हावं। तर मला असं म्हणायचं की आपल्या कुठल्याही भाषेतल्या लोकांनी या कार्यक्रमाचं स्वागत केलं पाहिजे। तर तुम्ही जे कोणी लोक जिथे कुठे हा व्हिडिओ पाहत असाल, तुम्ही सुखांच्या संपूर्ण टीमला तुमच्या इथे बोलावून घ्या आणि जर एक अविस्मरणीय संध्याकाळ घालवायची असेल तर सुखांचं स्वागत करा। एक आर्टिस्ट होने के नाते मुझे ये भी लगता है कि काश कि मैं इस प्रोग्राम का एक हिस्सा होता, लोगों में बैठ कर ना देखते हुए मैं वो मंच पर होता और उनके साथ दो चार शायरी मैं भी सुनाया करता, लेकिन फिर ध्यान में आता है कि नहीं, ओम भूतकर जितना अच्छा मैं नहीं पढ़ पाऊँगा कभी भी, इसलिए मैं वहाँ नहीं हूँ, लेकिन इनके दिलों में हूँ। बहुत मज़ा है, गो फॉर इट, आई एम रिकमेंडिंग इट वेरी what do you call, happily and confidently. Go for it, Sukhan. है